नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुळ्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 मुळे घेतलेले छोट्या आकाराचे, ज्याला आपल्याला हे असते की नाही भाजीचे मुळे आणतो तसे, त्या पद्धतीचे मुळे आणले होते। स्वच्छ धुवून बघा त्याचे मी तुकडे करून घेतलेले। वरची हलकीशी मी साल काढलेली नाही, जरी काढली तरी चालते। स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 आहेत ते छोट्या आकाराचे, म्हणजे आपले इतीप्रमाणे एक इतीचे आहेत ते असे। त्यात टाकायचे आपल्याला 4 हिरव्या मिरच्या, कमी तिखटवाले आहेत। थोडासा पुदिना, म्हणजे 20 ते 25 पानं म्हणली तरी चालतील असे। थोडीशी कोथिंबीर बघा फुलवाली, आणि देटा सकाळी घेतलेली आहे। पुदिना जरूर टाका बरं का। 7 ते 8 बघा लसणाच्या पाकळ्या, छोटा 1 चमचा जिरं, छोटा 1 चमचा दरदरे धने आहेत असे, अख्खे जरी टाकले तरी चालेल। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, आणि हे काय करायचं आपल्याला मिक्सरला बिना पाण्याचंच बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा बिना पाण्याचीच मी बारीक करून घेतली। आपल्याला दरदरी अशी पाहिजे बघा, तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीत आहे ते। अशा पद्धतीत आपल्याला दरदरीच पाहिजे। आता ही चटणी किती दिवस टिकते? ही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर हप्ताभर खाऊ शकता। बाहेर ठेवली तर 2 ते 3च दिवस। चवीला इतकी छान लागते ना, तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। आता तुम्ही मला कमेंट करा की ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकू शकता। मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकू शकता, म्हणजे अजून चटणीची चव छान येईल। ही तर चटणी एकदम छानच झाली, पण अजून कशी काय छान होईल ही तुम्हाला मी जरूर सांगेन। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।